कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपला अग्रवन। राज्यात यंदा 4 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या। त्यापैकी एका जिल्ह्यात कंपनीने अधिसूचना फेटाळत अग्रिम भरपाई देण्यास नकार दिलाय, तर 3 जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई मिळणार आहे। हे 3 जिल्हे म्हणजे नांदेड, परभणी आणि हिंगोली। या 3 जिल्ह्यातील 18,84,000 शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयांची अग्रिम भरपाई मिळणार आहे, असं कृषी विभागाने स्पष्ट केलं। 3 जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई देण्यासाठी कंपन्या तयार झाल्या आहेत। परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 296 कोटी 88 लाख रुपयांची अग्रिम भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 254 कोटी 59 लाख रुपये भरपाई मिळणार आहे। तसंच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 154 कोटी 36 लाख रुपये अग्रिम भरपाई मंजूर करण्यात आली आहे। असे 3 जिल्ह्यांमध्ये एकूण 705 कोटी 84 लाख रुपये भरपाई मिळणार आहे, तर 18,84,000 शेतकऱ्यांना या भरपाईचा लाभ मिळणार आहे, म्हणजे या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे। राज्य सरकार आपला हिस्सा 2 दिवसांमध्ये देणार आहे, असं कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। त्यात अग्रिम भरपाईचा देखील समावेश आहे। यंदा 4 जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई देण्याच्या अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्या होत्या। यात यवतमाळ, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश होता। यापैकी यवतमाळ जिल्ह्यात 85% अग्रिम भरपाई देण्यास कंपनीने नकार दिलाय, म्हणजेच अधिसूचना फेटाळली। तर नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई देण्यास कंपनीने होकार दिलाय, म्हणजेच अग्रिम भरपाई या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील अग्रिम भरपाईचा विषय आता अपिलात निकाली निघेल। हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत अग्रिम भरपाई मिळते। हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत म्हणजेच पूर, पावसातील खंड, दुष्काळ आदी संकटामुळे पिकांचे नुकसान झालं आणि अपेक्षित उत्पादनात गेल्या 7 वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 50% जास्त उत्पादन घट अपेक्षित असेल तर अग्रिम भरपाई मिळते। जिल्हाधिकाऱ्यांनी तशा अधिसूचना काढाव्या लागतात। शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या प्रमाणात 25% मर्यादेत आगाऊ रक्कम देण्यात येते, म्हणजेच 25% अग्रिम भरपाई मिळते। राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिला नाही, त्यामुळे नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई मिळाली नाहीये। पण राज्य सरकार 2 दिवसात आपला 700 कोटींचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना देईल, असं कृषी विभागाने सांगितलंय। राज्य सरकारने हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा होईल, म्हणजेच नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई देखील मिळेल। थोडक्यात काय तर राज्य सरकारने आपला पहिला हप्ता दिला नाही, त्यामुळे अग्रिम भरपाई असेल किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसंच हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही बाबी अंतर्गत भरपाई रखडलेली आहे। राज्य सरकारने आपला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना ही रक्कम मिळण्यास सुरुवात होईल। आता एकूणच पीक विमा योजनेविषयी तुम्हाला काय वाटतं? यंदा भरपाई मिळण्यास उशीर होतोय का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या अग्रवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।